हिला तुम्ही आम्ही नाही तर अख्खं महाराष्ट्र ओळखते. ती म्हणजे कोल्हापूर शहरातील नान्नी गावातील आमची गेल्या 35 वर्षांपासून राहणारी माधुरी हत्ती. काही दिवसांपूर्वी मेडिकल चेकअपच्या नावाखाली पेटाची लोक आपल्या माधुरी हत्तीनीपाशी आली. त्यांनी कोर्टाला हा रिपोर्ट सबमिट केला की तिच्यावरती अत्याचार होतोय, तिचा छळ होतोय, मानसिक छळ होतोय. आणि परत आपल्याच कोल्हापूर शहरामधील एका डॉक्टरनी तपासणी केली तर सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. सगळ्या गावांनी मोर्चा काढला, मठांनी मोर्चा काढला, पण पुन्हा पैशासमोर माणुसकी हरली. तिला खरंच जायचं असतं तर आपली माधुरी हत्तीने रडली असती का? जेव्हा हे वनतारा विभागावाले केरळ राज्यात गेले होते त्यांचा हत्ती मागण्यास केरळ सरकारने सक्त नकार दिला. पण ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रावर वेळ आली तेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलं? डोळे झाकून गप्प बसला. अहो अख्खं गावच नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर ती हत्तीने सुद्धा रडत होती. हो जाताना कुठल्याच प्राण्यांची वाहतूक रात्रीची करत नाही, हा कायद्याने गुन्हा आहे. पण गेल्या 42 तासांपासून तिला बसता येत नव्हतं, काहीही करता येत नव्हतं. अशी आपली माधुरी हत्तीनीला रात्रीचा 42 तासांचा प्रवास करत वनतारा विभागाला नेली. तरी तिच्या त्या फोटोत डोळ्यात तिच्या पाणी होतं. का हो, प्राण्यांना सुद्धा सोडत नाही का हो तुम्ही? माझं एवढंच मत आहे की आमची माधुरी हत्तीने आम्हाला परत मिळावी.